राधे श्याम 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 राधे राधे। ओ राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे। ओ राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम श्याम राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे राधे। राधे श्याम 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 राधे राधे राधे। राधे कृष्णा 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 राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे। राधे कृष्णा कृष्णा राधे राधे। राधे श्याम श्याम राधे राधे। हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 गोपाल कृष्ण भगवान की उमापति महादेव की जगदम्बा माता की श्यावर रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की। हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं
देवकी परिमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। आयनवंत विराजिए कथा कर्मति अनुसार प्रेम सहित गति धर पधारिए पवन कुमार पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप मनोजय मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजयमानर्युत्तमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चराचरामध्ये वास करणारी त्या आई भगवतीची दिला शक्ती आणि अशा त्या आई भगवतीच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठा केली साध्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्व भाविक भक्तांच्या प्रयत्नाने सहकार्याने आणि स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज आपल्या सप्ताहाचा तृतीय दिवस आहे। आणि आई भगवतीचं चरित्र आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात। या ठिकाणी आपण अंबा यज्ञ कसा करावा तिथपर्यंत आलो। किती प्रकारचे यज्ञ आहेत, नवरात्र व्रत आणि व्रत कसं करावं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला आणि पाहायचं आहे। नवरात्र अविधी ते व्रत कसं करावं आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं। आणि एखाद्याचं जर तब्येतमुळे म्हणा लक्ष नसेल किंवा 9 दिवस त्या ठिकाणी व्रत करायचं जमत नसेल तर त्याने एकही व्रत केलं समजा अष्टमीला तरी सुद्धा त्याला फल मिळते। काही लोक पहिल्या दिवशी एक व्रत करतात अष्टमीला आणि कोणी 9 दिवस व्रत करते आणि अष्टमीला जरी व्रत केलं आपण ना त्याचं सुद्धा फल आहे। त्याचंही कारण आपल्याला पाहायचं आहे। आणि अष्टमीला व्रत का करावं त्याचं कारण आई भगवतीने त्या दिवशी आणि देह त्यागला होता यज्ञामध्ये असंही कारण सांगितले जाते। त्याचे बरेचसे कारण आहेत आपण पाहू। दक्ष आणि दक्षाची पत्नी आहे प्रसूती आणि दक्षाला आणि अनेक आणि कन्या आहे
पण तरी सुद्धा आई भगवतीने बरं का त्याच्या पोटी जन्माला यावं अशी त्याची इच्छा आहे. दक्षाला श्रद्धा नावाची कन्या आहे, मैत्री नावाची कन्या आहे, दया नावाची कन्या आहे, शांती नावाची कन्या आहे, पुष्टी नावाची कन्या आहे, तुष्टी नावाची कन्या आहे, क्रिया नावाची कन्या आहे, उन्नती नावाची कन्या आहे, बुद्धी नावाची कन्या आहे, मेघा नावाची कन्या आहे, तितिक्षा नावाची कन्या आहे, लज्जा नावाची कन्या आहे, मूर्ती नावाची कन्या आहे. या 13 कन्या दक्षाने धर्माला दिल्या होत्या. आणि एक स्वाहा नावाची जी कन्या आहे ती अग्नीला दिली होती. स्वाहा म्हणून आपण हवन करताना काय म्हणतो? स्वाहा. आणि एक सोदा नावाची कन्या होती दक्षाची, ते पितृगणांना दिली. पितृपक्षामध्ये वगैरे त्यावेळेला तिचं काम करते. एवढ्या कन्या आहे दक्षाला, पण तरी सुद्धा त्याला अशी कन्या व्हावी जे आई भगवती सारखी असावी. आणि त्यावेळेला दक्षाने आई भगवतीची आराधना करायला सुरुवात केली. आणि आई भगवतीची आराधना करायला दक्षाने सुरुवात केल्यानंतर आणि दक्षाने त्या आई भगवतीची आणि आराधना केली. आणि आई भगवतीने त्या दक्षाला दर्शन दिले, सांगितले काय इच्छा आहे तुझी मागून घे. दक्षाने सांगितलं माते मला तुझ्यासारखी कन्या पाहिजे. आई भगवतीने सांगितलं दक्षा माझ्यासारखी मीच आहे, दुसरी नाही. जसं निर्गुण निराकार ब्रह्म एकच आहे म्हणून तर म्हटलं गेलं ना की आपुला तो एक. तत्व सुद्धा एक आहे, एक तत्व नाम. तत्व एक आहे, देव एक आहे आणि ती शक्ती सुद्धा एकच आहे. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये नटलेली शक्ती का 2 आहे का? एकच आहे. काही काही मावश्या म्हणतात 9 बहिणी, लहानी बहीण आणि मोठी बहीण आहे ना, लहानी आई मोठी आई. बरं का, ते लहानी नाही मोठी नाही, ती एकच नटलेली आहे. बरं का, जसं निर्गुण निराकार ब्रह्म अनेक रूपाने नटलं, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवर. त्याचे जसे नाव अनेक आहे, अवतार अनेक आहे, तसं त्या आई भगवतीचे बरं का अनेक रूप आहे. आणि अनेक रूपाने ती आई नटलेली आहे, ती मात्र एक आहे, ते एकच आहे. आज एकादशीचा दिवस आहे, पण तरी सुद्धा आपलं लक्ष तिकडे जाऊ द्यायचं नाही. जसं गव्हापासून अनेक पदार्थ बनतात, चला एवढ्या शब्दामध्ये आहे की नाही, गहू, पण त्या गव्हापासून किती वस्तू बनतात? अनेक बनतात. नाव घेऊन सांगितलं असतं मी तुम्हाला, पण एकादशी म्हणून सांगत नाही, आहे की नाही. तसं ते एकच वस्तू आहे, पण अनेक रूपाने नटली. ते मोठी नाही, ते लहानी नाही. आई भगवतीने सांगितलं मी दुसरी नाही, मी एकच आहे, पण मी तुझी इच्छा पूर्ण करेल, मीच तुझ्या पोटी अवताराला येणार. आणि आई भगवतीने दक्षाच्या पोटी अवतार घेतला सती या नावाने. आई भगवतीने काय झाली? सती, दक्षाची कन्या. आणि त्या सतीचा विवाह झाला भोलेनाथांशी. आता या ठिकाणचं चरित्र वेगळं आहे. शिवमहापुराणामध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये, रामकथेमध्ये इतर ठिकाणी हे चरित्र आलेलंच आहे. जेवढे पुराण आहे त्या पुराणामध्ये हे चरित्र आलेलंच आहे. पण या ठिकाणचं वर्णन म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांना सुद्धा निर्माण करणारी म्हणजे ती आदिशक्तीच आहे. हा विष्णूला सुद्धा तिनेच निर्माण केलं बरं का. म्हणून एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये सुंदर वर्णन आहे, कूट अभंगामध्ये. आणि या कूट अभंगामध्ये या पुराणातील जे काही पुरावे आहेत ना, ते पुरावे शोधावे लागतात. जसं मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी, मुक्ताई सांगतात है ना.
आता मुंगी किती मोठी आहे? 1 किलोची मुंगी आहे ना? कोणी झोपलं तरी ना अजून? आता मुंगी किती बारीक आहे की नाही? आता ते मुंगी उडील का? तिला पंख आहेत का? बरं उडली समजा, तर सूर्यापर्यंत जाईल का? सूर्यापर्यंत गेलीच समजा, तर ते सूर्याला गिळेल का? आणि गिळलं समजाचं वाचील का? आहे की नाही? बरं मुक्ताई सांगतात ते खोटं आहे का हो? नाही. हे कूट अभंग खूप सुंदर असतात. आरीवरी आर रे, पिंपळावरी पार रे. पिंपळावर कुठं पार असते का? संत सांगतात ते खोटं आहे का? नाही ना. तसं या ठिकाणी सुंदर एक अभंगाचं प्रमाण आहे या प्रसंगासाठी, इथूनच निर्माण झालेलं आहे. हा, ही सर्व देवांची सुद्धा आई आहे बरं का. मी झाले तयाची नवरी, मी झाले तयाची नवरी, मी झाले तयाची नवरी, मी झाले तयाची नवरी. पती जन्मला माझे उदरी, ओ पती जन्मला माझे उदरी, ओ पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी. पती जन्मला माझे उदरी आणि पती जन्मला माझे अंश, आणि मी झाले तयाची नवरी. विचित्र वाटेल की नाही ऐकायला? हा, एखादी स्त्री जर म्हणत असेल की तो माझ्या पोटी जन्माला आला आणि मीच त्याची नवरी झाली, अहो तोच प्रसंग आहे. या ठिकाणी त्या आई भगवतीने त्यांना निर्माण केलं, तिचे स्वरूप या तिघांसोबतही नटलेले आहेत. हा, या ठिकाणी रुद्रासोबत दिली पार्वती समजा सती, हा, विष्णू सोबत लक्ष्मी, आणि ब्रह्मदेवासोबत दिली ब्राह्मणी. म्हणजे हिच्यातूनच निर्माण केलेल्या तिन्ही देव आहेत, हिच्यातूनच हे नटलेली आहे. आणि देवांना हिनेच निर्माण केलेलं आहे आणि हीच त्याची नवरी झाली. म्हणजे पती जन्माला माझे उदरी आणि मी झाली तयाची नवरी. आणि नवलाला सांगते की तुम्ही पहा, असा थाटामध्ये संसार थाटला. या ठिकाणी सती जी आहे भोलेनाथांची पत्नी बरं का, आणि विवाह सोहळा त्या ठिकाणी थाटात पार पडला भोलेनाथांचा सुद्धा. सुंदर वर्णन आहे. सती को ब्याहनी चली शिवजी, सती को ब्याहनी चल शिवजी, चल शिवजी, सब देवता की यही मर्जी, ब्याहने चले शिवजी, चले शिवजी, सब देवता की यही मर्जी. सती को ब्याहने चले शिवजी, चले शिवजी, सब देवता की यही मर्जी. सती को ब्याहने चले शिवजी, चले शिवजी, सब देवता की यही मर्जी. सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी. पति को भी आना सती को भी आनी, चल शिवजी, चल शिवजी, सब देवता की यही मर्जी. सती को ब्याहने चले शिवजी, चले शिवजी, सब देवता की यही मर्जी. उस शादी में देवता आए, उस शादी में देवता आए, भूत पिशाच आगे आगे चले, हाँ भूत पिशाच आगे आगे चले, भूत पिशाच आगे चले. हाँ मंडप में विराज
सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी, सब देवता की यही मर्जी। आणि सतीशी भोलेनाथांचा विवाह झाला. कैलास पर्वतावरती येतात आणि प्रसंग असा आहे, दक्षाला प्रजापती पदवी मिळाली आणि पद आलं की मद येण्याची शक्यता आहे. पद हे पचवता आलं पाहिजे, ठीक आहे. पदाचा अभिमान नसावा. पद आज आहे उद्या नाही, आहे की नाही. हा, आज आहे उद्या नाही, त्याचा काय भरोसा आहे. सर्व उच्च पद जरी असेल पण एक दिवस ते जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणतात आम्हाला ब्रह्मपदही मिळालं तर त्याची गरज नाही, तेही गरज नाही आम्हाला. तेही दुःखाची शिराने, तेही पद आम्हाला नको आहे. कोणतंही पद नको आहे. आणि पद असावं बरं का. अहो, नहुष राजाला सुद्धा पद मिळालं होतं. हा, इंद्रपद मिळालं होतं नहुष राजाला, स्वर्गीचं राज्य मिळालं होतं. पण त्यावेळेला ते इंद्राची पत्नी जी आहेत ना, तिच्याशी विवाह करायची इच्छा झाली. तेव्हा तिने सांगितलं होतं तुम्ही अशा पालखीमध्ये बसून या की आजपर्यंत कोणी आलं नाही. याने पालखीमध्ये तर बसला पण आतापर्यंतच्या पालख्याला समजा माणसं असतील किंवा घोडे असेल, रथ म्हटला तर. पण त्याने ऋषीमुनी झुपले आणि ऋषीमुनी झुपले त्यांना मारायला सुरुवात केली. आणि त्यांना म्हणायचं साप साप म्हणजे लवकर झाला. तेवढ्यामुळे झालं काय, ते पद तर गेलंच गेलं बरं का. पण त्यांनी शापही देऊन टाकला ऋषीमुनी त्याला की जा तू आजगर होशील. तर नहुष राजाला त्या ठिकाणी सापाचा जन्म मिळाला होता शापामुळे बरं का. म्हणजे पद आलं होतं पण तरी सुद्धा पचलं नाही. पद येणं सोपं आहे, ते पचलं पाहिजे. दुर्योधन सुद्धा राजा झाला होता एक टाइम समजा, है की नाही. बाप राजा तर तोही राजा. पण त्या ठिकाणी ते पद पचलं पाहिजे. आणि दक्षाला त्या ठिकाणी प्रजापती ही पदवी मिळाल्यानंतर दक्ष आल्यानंतर सर्व उभे राहतात. त्या ठिकाणी ब्रह्मदेव, विष्णू आणि भोलेनाथ उभी नाही राहिली. दक्षाला त्या ब्रह्मदेवाचंही काही वाटलं नाही, कारण ब्रह्मदेव हा आपला कोण आहे, बाप आहे, दक्षाचा पिता आहे ब्रह्मदेव. विष्णूचं काही वाटलं नाही कारण आजोबा आहे, म्हणजे ब्रह्मदेव कुणापासून, विष्णूपासून. पण जावयाने आपला अपमान केला असा भ्रम झाला. त्या ठिकाणी महादेवांनी अपमान केला नाही, ते ध्यानामध्ये होते. आता कोणी कोणाचा अपमान करत नाही, कोणी कोणाला मान देत नाही. तुमच्याकडे लग्नामध्ये त्या टोप्या घालतात का हो मामा? घालतात ना टोप्या? मनीष भाऊ घालतात टोप्या? आमच्या खानदेशामध्ये 500 रुपयाची एक टोपी असते लग्नात. तुमच्याकडे हा काय टोप्या त्या जशा डोक्यात घातल्या तशाच कुत्तावर आहे की नाही, डोक्यात सुद्धा बसत नाही. पण एखाद्याला ती टोपी जर चुकला समजा तो घालताना, पहा तुम्ही, तो जेवतही नाही, दुसऱ्यालाही जेवू देत नाही, उड्या मारायला सुरुवात करत होते. माझा अपमान केला, मला टोपीच घातली नाही, परत यांच्या घरी मी लग्नाला येणार नाही, यांची पायरी चढणार नाही बरं का. कशामुळे? टोपी 10-20 रुपयाची टोपी हो, आहे की नाही. ते का काही सप्त्यात भेटते तशी टोपी राहते का? सप्त्यातल्या टोप्या डोक्यात घातल्यानंतर मोटरसायकलवर गेला माणूस तो उडत नाही, आहे की नाही. आणि त्या टोप्या मंडपात बी टिकत नाही. काही काही लोक तर टोपी घातली की तसे जेवताना पुढे देताना उठून चालले येतात, घेत बी नाही ती टोपी. काय म्हणणं आहे, किती टोप्या पडेल असतात लग्नाच्या मंडपामध्ये. घरी नाही येणार लोक त्या टोप्या, आहे की नाही. पण तरी त्या ठिकाणी एखादं जर चुकलं, कदाचित बसलं ना पंक्तीमध्ये, हेच उठून गेलं समजा टोपी घालताना, याच लक्ष नाही, तरी सुद्धा ते टोपी घालणाऱ्यावरती, त्या घरावरती आणि राग भरल्याशी राहणार नाही. अपमान कुणाचा होतो? ज्याला मानाची अपेक्षा आहे त्याचा, आहे की नाही.
ज्याला मानाची अपेक्षा नाही ना त्याचा अपमान कोणीही करू शकत नाही. मान आणि अपमान हा मान्यावर आहे की नाही. एखाद्याने आपल्याला हार टाकला समजा, स्वतःलाच वेगळं वाटतं त्याला, आहे की नाही. मान दिला नाही तो तुला वाटतोय, आहे की नाही. वास्तविक विचार केला तर जो हार घालणार आहे ना त्याच्या पुढे वाकावं लागतं. आता मामा मला हार घालतात तर मला वाकावं लागतं खाली, काय म्हणणं आहे की नाही. पण या ठिकाणचा विषय वेगळा आहे की नाही मामा. तरी त्या ठिकाणी तो मानाचा विषय कोणाच्या, दक्षाच्या. दक्षाने विचार केला की जवाईने आपला अपमान केला ना, आता आपण जवाईचा अपमान करायचा. आणि महादेवांचा अपमान करण्यासाठी दक्षाने यज्ञाचं नियोजन केलं. सर्वांना निमंत्रण दिलं, फक्त भोलेनाथांना निमंत्रण दिलं नाही. आणि एक लक्षात घ्या, ज्या यज्ञामध्ये भोलेनाथांना स्थान नाही ना तो यज्ञ पूर्ण होत नाही. यज्ञ जर पूर्ण करायचं असेल तर भोलेनाथांना स्थान देणं गरजेचं आहे. आपला जीवनरूपी यज्ञ पूर्ण करायचं आहे ना, मग भोलेनाथांना स्थान द्यावं लागेल. आणि महादेव म्हणजेच विश्वास आहे. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपीनो. विश्वास म्हणजे भोलेनाथ, अश्रद्धा म्हणजेच पार्वती आहे. आणि जर विश्वासाला ठिकाण नसेल यज्ञ करत असताना काही उपयोग नाही. आपण देवाकडे आलो तरी विश्वास पाहिजे, संताकडे गेलो तरी विश्वास पाहिजे. म्हणून तर संताकडे गेल्यानंतर सुद्धा आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही तसं नाही केलं, संताकडे गेलो पण कसे, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, त्याची माझे हित करते सकळ, त्याची माझे हित करते सकळ. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्याचा, तेजी माझे हित करते सकळ, तेजी माझे हित करते सकळ. आपण संताकडे गेलो तरी विश्वास पाहिजे आणि देवाकडे आलो तरी विश्वास पाहिजे. म्हणजे भाव पाहिजे ना. देव कुठं आहे, भावामध्ये आहे. त्या आदिशक्ती कुठं आहे, भावामध्ये. भाव के बश में है भगवान, भाव के बश में भगवान. भाव जर नसेल तर मंदिरात सुद्धा देव नाही. आणि भाव जर असेल तर तो खांबात सुद्धा आहे, प्रल्हादाला खांबात दिसला, आहे की नाही. तो भावाचा विषय आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी अभिषेकासाठी महादेवांच्या आणलेलं जे तीर्थ आहे ते गाढवाला पाजलं होतं. बाकीचे म्हणायचे अहो इतक्या लांबून तीर्थ आणलं आपण, तुम्ही गाढवाला पाजतात. नाथबाबांनी सांगितलं हे माझे महादेवच आहे. तर गाढवात सुद्धा प्रकट झाले होते की नाही भोलेनाथ. तो भाव आहे की नाही. अरे माणसात सुद्धा देव आहे, तो पाहावा लागेल ना. जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. प्रत्येकाच्या हृदयात तो नटलेला आहे. ती आदिशक्ती प्रत्येकामध्ये नटलेली आहे. आणि मंडपामध्ये बसलेल्या सर्व महिला मंडळी तुम्ही सुद्धा शक्तीच आहे. आई भगवतीचं तुम्ही स्वरूप आहात बरं का. आणि या ठिकाणी दक्षाचा विषय पाहत असताना आपण यज्ञाचं नियोजन केलं, पण यज्ञाचं नियोजन केलं त्या ठिकाणी महादेवांना स्थान नाही, म्हणजे विश्वासाला स्थान नाही. तो यज्ञ पूर्ण होत नाही. प्रसंग असा आहे, आकाश मार्गाने विमान जात होते कैलास पर्वतावर. त्यावेळेला सतीने पाहिलं हे विमान येतात कुठून. म्हणे तुझ्या वडिलांच्या घरी. काय माझ्या वडिलांच्या घरी. म्हणे तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञाचा कार्यक्रम आहे.
माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे हो, मग आपल्याला निमंत्रण का नाही? का निमंत्रण नाही? देवी भागवतामध्ये हा प्रसंग फार महत्वाचा आहे, कारण या कथेतूनच 52 शक्तिपट पीठ निर्माण होणार आहे पुढे. सांगितलं भोलेनाथांनी की तुझ्या वडिलांना वाटतं की मी त्यांचा अपमान केला होता म्हणून निमंत्रण नाही. तुमचं जाऊ द्या, पण मी कन्या आहे ना त्यांची, आणि त्यामध्ये लाडकी आहे, लहानी आहे. तू माझ्याशी विवाह केला म्हणून तू कन्या जरी असेल त्यांची, तुलाही निमंत्रण नाही. त्यावेळेला सती माता म्हणाले मी जाणार. म्हणे जाऊ नको. पुरुष मंडळी थोडे पुढे सरकून जा, तुम्ही पुरुष मंडळी मागचे थोडं सरकून जा पुढे. सरका ताई पुढे आता तुम्ही. अरे मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, 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 मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में। इस गलियन में मीठी खाई, इस गलियन में मीठी खाई, गोरस तूने अंग लगाई, गोरस तूने अंग लगाई, मैं भी झिम झिम गाऊं, मैं भी झिम झिम गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, हो श्याम तेरी गलियन में, श्याम तेरी गलियन में, मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, 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 श्याम तेरी गलियन में। गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि मी जाणार हट्ट धरला सती मातेने. तेव्हा भोलेनाथांनी सांगितलं सती जाऊ नको, निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी निमंत्रण असलं तरी जाऊ नये, आणि निमंत्रण नसलं तरी यायला हरकत नाही, हे की नाही. निमंत्रण नसू द्या पण तरी यायला हरकत नाही. कुठे? इथं भगवत कार्यामध्ये भक्ताला निमंत्रणाची गरज नाही. तहान लागलेल्या माणसाने जर म्हटलं की पाणी माझ्याजवळ येईल तेव्हाच मी पिणार, आता पाणी माझ्याजवळ येईल ना मी तरच पिणार असं जर म्हटलं तहान लागलेल्या माणसाने, पाण्याला काय गरज आहे, है की नाही. आणि आपण नामदेवराय थोडी आहे की विहिरीतून पाणी जवळ बोलवणार म्हणून, है की नाही.
तहान लागलेल्या माणसाला जशी पाण्याची गरज आहे की नाही, तहान लागलेल्या माणसाला पाण्याची गरज आहे, एकादशी का असेना पण भूक लागल्यानंतर फराळाची गरज आहे, तसं जीवाला सुका करता देवाची गरज आहे. देवाजवळ यावं लागेल. नदी कितीही मोठी असू द्या, नदी कितीही मोठी असू द्या, पण त्या नदीचं धावणं केव्हा थांबेल? नदी किती मोठी असू द्या तुम्ही, पण गतिमान आहे, तिचं जीवन सारखी धावते, पण त्या नदीचं जे धावणं आहे ना ते संपायला पाहिजे. तिलाही वाटतं की संपला पाहिजे. धावणं कुणाला आवडते हो? प्रत्येकाला वाटतं की विसावा मिळाला पाहिजे. मग नदीचं जीवन हे कसं आहे? गतिमान आहे, धावते आहे, पण नदीला पूर्णता केव्हा आहे? जेव्हा ती सागराला जाऊन मिळते तेव्हा. सागराला जाऊन मिळाली नदी ना, मग त्या नदीचं धावणं हे संपत आहे आणि पुढे काय होते? ती सागरच होऊन जाते ना. तसं ज्या जीवाचं धावणं केव्हा संपेल आहे की नाही, आपण त्या भगवान परमात्म्याला, त्या आई भगवतीला शरण जाणार तेव्हा आपलं धावणं संपेल. हे तर हे धावणं चालूच आहे. पुनरपी जननम आणि पुनरपी परत परत जन्मन, परत परत मरण, हे धावणं संपणार नाही. या ठिकाणी भगवान परमात्मा रूपी, ते आई भगवती रूपी सागरला जाऊन आपण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं धावणं काही संपू शकत नाही. मग या ठिकाणी आपण त्याला शरण जावं आहे की नाही. शरण एवढ्या करता जावं, त्याच्याशिवाय आपल्याला कोणी भवसागरातून पार करूही शकत नाही आहे की नाही. म्हणून त्या भगवान परमात्म्याला शरण जावं, त्या आई भगवतीला शरण जावं. एकच आहे ते का दोन आहे का? नाही 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 नाही. ब्रह्म तीची माया, माया तीची ब्रह्म, ब्रह्म तीची माया. 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 अंगानी छाया तैशा परी, अंगानी छाया तैशा परी. अंगानी छाया तैशा परी, अंगानी छाया तैशा परी. जय अंबे, जय अंबे, जय अंबे, जय दुर्गे, जय दुर्गे, जय दुर्गे. जय अंबे, जय अंबे, जय अंबे, जय दुर्गे, जय दुर्गे, जय दुर्गे. जय अंबे, जय अंबे, जय अंबे, जय दुर्गे, जय दुर्गे, जय दुर्गे. जय अंबे, जय अंबे, जय अंबे, जय दुर्गे, जय दुर्गे, जय दुर्गे. माया तेची ब्रह्म आणि ब्रह्म तेची माया आणि अंग आणि छाया तैशा परी. आपण समजा रस्त्याने चालायला लागलो आणि रस्त्याने चालत असताना आपल्या देहाची जे खाली पडते त्याला काय म्हणतात? शाया ना. आता आपण जर त्या शाळेला म्हटलं की यायचं नाही माझ्यासोबत, ऐकील ना ती? अहो, आपण निघलो म्हणजे शाळेसोबत येणार आणि आपण बसलो की तेही बसणार, हा की नाही? आणि आपण झोपलो की, कारण अंग आणि छाया जसा संबंध आहे तसा माया आणि ब्रह्माचा एक तो संबंध आहे, ते वेगळे नाही. ब्रह्म म्हटलं की माया आणि माया म्हटलं की ब्रह्म आहेच. तो निर्गुण निराकार, ते ब्रह्म नटलेला आहे, तसं ही माया सुद्धा नटलेलीच आहे. या मायेचा आश्रय घेतल्याशिवाय त्यालाही काही कामं करता येत नाही, देवाला सुद्धा. असो, या ठिकाणी सतीचं चरित्र आपण पाहत असताना माया आणि ब्रह्म एक आहे, त्याला शरण जावं लागेल की नाही? मग त्या तत्वाला शरण जा किंवा त्या आई साहेबाला शरण जावं लागेल ना. कारण का? आपल्याला गरज आहे, धावणं आपलं संपलं पाहिजे, है की नाही? म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. जोपर्यंत आपण सागराला जाऊन मिळत नाही, नदी आहे ना,
मग कोणता आपला सागर? भगवान परमात्मावरती सागर. ठीक आहे. मग त्याचंही ब्रीद वाक्यच आहे, जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीचे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, हे ब्रीद वाक्य आहे देवाचं की जो मला शरण येतो ना त्याचं मी काय करतो? जन्म मरणाचं रात गळ संपव. आणि नदी जशी सागरला जाऊन मिळल्यानंतर ते नदी न राहता सागर झाल्याशिवाय राहत नाही, तसा हा जीवात्मा त्या भगवान परमात्म्याशी एकरूप झाल्यानंतर मग तो काय होतो? तो परमात्माच होऊन जातो ना. जीवात्मा आणि परमात्मा हे काही लांब थोडी आहे, जवळच आहे बरं का. जीव दशा निमाली की शिव दशा आल्याशिवाय राहत नाही, एवढं मात्र नक्की आहे. आणि नंतर पुढे निमंत्रणाशिवाय, निमंत्रण नसलं तरी यायला हरकत नाही. कुठे? इथं. आता आई भगवतीच्या कृपेची गरज आपल्याला आहे. आई भगवतीची कृपा झाली पाहिजे आपल्या घरावरती, ही आपल्याला गरज आहे, तिला गरज नाही. तिच्याजवळ तर असे भक्त भरपूर आहे. हा बरोबर आहे की नाही? कितीतरी भक्त आहे ना तिच्याजवळ, तिला काय कमी आहे? हा गरज आपल्याला आहे. इथं निमंत्रणाची गरज नाही, निमंत्रण या वाट पाहायची गरज नाही इथं. म्हणून आपण ताण लागलेल्या माणसाचं उदाहरण पाहिजे, नदीचं उदाहरण पाहिजे. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. वाईट खाणं, वाईट पिणं, वाईट ऐकणं, वाईट खेळणं सर्व वाईटच तिथं आहे. तिथं गाडी आली घ्यायला तरी बसू नये गाडीमध्ये. हा निमंत्रण असलं तरी तिथं जाऊ नये. आणि निमंत्रणाशिवाय जाऊ नये. कुठे? कुणाच्या लग्नाला. नातेवाईकाच्या घरी जरी लग्न असेल, गल्लीत जरी नातेवाईक असेल, पण तिथं जर निमंत्रण नसेल तर पाय टाकायचं नाही. एखादा म्हणतं पत्रिका देणं विसरला असेल, तो विसरला नाही, जाणून बुजून सोडलं तुला. कारण त्यालाही माहिती आहे की याला लग्नात जर बोलवलं तर धिंगाणा केल्याशिवाय राहत नाही, है की नाही? हो, चांगल्या पाहुण्याची कोणीही खुशामत करतं. हा जास्त पाहायची गरज नाही. आपला विषय निमंत्रणाशिवाय जाऊ नये कुणाच्या लग्नाला, वास्तुशांतीला, वाढदिवसाला, तसेच जेही कार्य त्याच्या घरी असेल, कोणतंही नवसाचं असेल, काही असू द्या, निमंत्रण नसेल तर जाऊ नये. त्या ठिकाणी अपमान होण्याची शक्यता आहे. सती मातेला भोलेनाथ सांगतात. आणि सती निमंत्रणाशिवाय जाता येतं असे काही ठिकाण आहेत. गुरुच्या घरी शिष्याला जायला निमंत्रणाची गरज नाही. गुरुच्या घरी शिष्य केव्हाही जाऊ शकतो, है की नाही? गुरुच्या घरी, गुरुच्या भेटीला शिष्याला जायला निमंत्रणाची गरज नाही. मित्राच्या घरी जायला मित्राला निमंत्रणाची गरज नाही. पण मित्र चांगला असावा हे मात्र लक्षात घ्या. आणि भगवत कार्यामध्ये भक्ताला निमंत्रणाची गरज नाही. आणि बापाच्या घरी जायला मुलीला निमंत्रणाची गरज नाही असं म्हटल्यानंतर सती माता उभ्या राहिल्या ना. तेच तर म्हणते हो मी, माझ्या बापाच्या घरी जायला मला निमंत्रणाची काय गरज आहे? शिवजींना वाटलं डाव आपल्यावरच उलटला. त्यावेळेला भोलेनाथांनी एक नंदी दिला आणि 2 शिवगण दिले आणि सांगितलं सती मातेला, तुझा मी येणार नाही पण तुझा. आणि त्या नंदीवरती बसली सती माता. आता ही आदिशक्ती आहे. आदिशक्ती स्वार झाली, पण कशावरती? नंदीवरती. आणि नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. धर्माला 4 पाय आहेत, सत्य, तप, दया आणि दान. बरं का? तसं नंदीला 4 पाय आहेत ना. शिवपुराणामध्ये नंदीचं उदाहरण खूप सुंदर सांगितलं, आपण पाहून गेलो. नंदीच्या कानात गारणं सांगावं लागते, है की नाही? नंदीच्या डाव्या कानामध्ये सांगितलं तेव्हा भोलेनाथांना पोचते. आपण डायरेक्ट गेलो तर तसं नाही चालत ते. आधी काय करावं? नंदीच्या शिंगांना हे बोट लावायचं, हा गुष्ट आणि 2 बोट तिकडनं, त्याच्यातून शिवलिंग पाहावं. आणि नंतर मग डाव्या कानामध्ये आपलं काय असेल ते सांगावं, कोणतं काम झालं पाहिजे बा. आणि त्यावेळेला आपला निरोप पोचतो तो महादेवापर्यंत. कारण हे वरदान आहे नंदीला. शिवमहापुराणामध्ये आपण पाहून गेलो, तुमच्या लक्षात असेलच बरं का. डाव्या कानामध्ये नंदीचे आपण जेही सांगितलं ना ते काम झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही करत असाल ते बरं का, किंवा लक्षात राहिलं नसेल 3ऱ्या वर्षाचं, आता तर परत पहा. हो, भोलेनाथांची पूजा करायची आहे, त्यांचा अभिषेकही करायचा आहे, त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहे. पण सांगायचं ते डाव्या कानामध्ये नंदीच्या डाव्या कानात सांगितलं ना की भोलेनाथ लवकर ऐकतात, तत्पर आणि प्रसन्न होतात बरं का. हो,
बेलपत्रही वाहताना एकदम कुठेही नाही टाकायचं, ते लिंगावरच पडलं पाहिजे, मग नंतर खाली पडलं तरी चालेल, आहे की नाही. कुंकू वगैरे काही कुठेही नाही, फक्त पार्वतीला, खालचा भाग पार्वती तिथं लावावा. हा, शिवलिंगाला त्या ठिकाणी चंदन आणि भस्म हे लावावं. आणि त्या ठिकाणी झालं काय, नंदीच्या कानात सांगितलं की पोचलं आपलं. कारण मंत्र्याकडे जर काम असेल एकदम मंत्र्याला भेटता येत नाही, आधी कोण, पिय, आहे की नाही. हो, तसं नंदी, हा नंदी जो आहे ना, काय हे धर्माचं प्रतीक आहे, धर्माचं प्रतीक आहे बरं का. आणि खरा तो एकच धर्म, जगाला प्रेमाने वागणं याचंही नाव धर्मच आहे. मानव देहात आल्यानंतर माणसाने माणसासारखं वागणं हेही नाव धर्मच आहे. त्याचं संत म्हणतात की माणूस द्या मज, आहे की नाही. कंदील लावून फिरले होते संत माणूस पाहायला, आहे की नाही, भेटले का. लोक म्हणाले का कंदील लावून फिरून राहिले दिवसा बाजारामध्ये, म्हणे हो कशा करता, माणूस पाहायला. हे काय म्हणे बाकीचे, अहो आकाराच्या माणसाची गरज नाही, विचाराच्या माणसाची गरज आहे. आकाराचे माणसं तर भरपूर आहे की नाही. माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या. भीक मागता प्रभू दिसला, भीक मागता प्रभू दिसला, भीक मागता प्रभू दिसला, भीक मागता प्रभू दिसला. माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या, माणूस द्या मज, माणूस द्या. आहे की नाही. आकाराच्या माणसं तर भरपूर आहे हो, पण विचाराच्या माणसाची गरज आहे. तर आकारे सर्वच माणसं आहे की नाही, पण त्या ठिकाणी विचाराच्या माणसाची गरज आहे ना, असा माणूस भेटला पाहिजे तर आनंद आहे की नाही. विचाराचा माणूस भेटला असो. आणि या ठिकाणी नंदी धर्माचं प्रतीक आहे. हा एक धर्म आहे, माणसाने माणसाशी कसं वागावं, प्रेमाने वागावं. मानव देहामध्ये आल्यानंतर मानव धर्म तो तरी पाडला पाहिजे, आहे की नाही. चला या ठिकाणी चार पाय धर्माला हे पाहत असताना सती माता स्वार झाल्या त्या धर्मावरती, म्हणजे नंदीवरती. आणि 2 शिवगण दिले होते बरं का, सोबत 2 शिवगण दिले, आणि ते शिवगण सोबत निघाले 2च बरं का. बाकीचे का दिले नाही, खूप सुंदर कारण आहे शिवपुराणामध्ये. हे 2च का दिले. आणि नंदीवरती बसल्यानंतर दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी सती माता गेल्या. त्या ठिकाणी कोणी सतीशी व्यवस्थित बोलत नाही. पिता भवन जब गई भवानी, दक्ष त्रास का होन सन्मान. सादर भले मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्कान. दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी सती माता गेल्यानंतर तिच्याशी कोणी व्यवस्थित बोलत नाही. कारण दक्षाने आधीच सांगितलं होतं की माझी कन्या सती जर आली ना तर तिच्याशी कोणी बोलायचं नाही, आणि जो बोलेले तिच्याशी त्याला मी यज्ञातून बेदखल करेल. भीतीपोटी कोणी बोलत नाही. बाकीच्यांचं जाऊ द्या, पण सतीच्या बहिणी सुद्धा सतीशी व्यवस्थित बोलत नाही. बाकीच्या बहिणी श्रीमंताच्या घरी दिलेल्या असू द्या आणि एखादी गरीबाच्या घरी दिलेल्या असू द्या, लग्नामध्ये भेटी झाल्या तर तिला असं हलकटवाणी पाहतात श्रीमंताच्या, आहे की नाही, जरी सख्या बहिणी असल्या तरी. सती त्या ठिकाणी गेल्यानंतर सतीची श्रद्धा नावाची बहीण भेटली. सती क्या दीदी, ठीक तो है ना तेरा, हाँ दीदी सब ठीक है मेरा. तेरे पति ने तेरे लिए कुछ मकान गिकान बनाया कि नहीं, क्या वही रहते गाव के बाहर. ज्या ठिकाणी लोक विनाकारण गर्दी नाही करत तिथं, म्हणजे स्मशानामध्ये. नाराज झाल्या सती माता. पुढे गेल्यानंतर मैत्री भेटली. सती
हाँ दीदी ठीक तो है ना? हाँ सब ठीक है। तेरे पति के सिर से जो पानी गिरता था वो चालू है क्या बंद हो गया? ये तो ही विचारलं, खुशाली विचारणं चालू आहे, पण उपास बुद्धीने प्रेमाने नाही। अशा पूर्ण 15 बहिणींनी विचारलं सतीला, पण जवळ कोणी घेतलं नाही। लहानी आहे, नाराज झाल्या सती माता। सती माता नाराज झाल्या, सर्वांनी तिरस्कार केला असेल, पण एका व्यक्तीने समोर हात केले, सांगितलं हे माझ्या बेटीमध्ये, ती म्हणजे आई। सादर भलई मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता। आणि सती माता धावत गेल्या आपल्या आईच्या मीठ आणि खुशीमध्ये प्रसूतीच्या। सतीच्या डोळ्यातील अश्रू पुसले। या ठिकाणी जगत जननी आदिशक्ती आहे, पण तरी सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आहे, कारण ही लीला आहे। सर्व जगाची आई तरी असेल, पण या ठिकाणी दक्षाच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आलेली आहे। ही लीला आहे। संत आणि देव करतात ना त्या लीला आहे, आणि आपण जे करतो त्या क्रिया आहे। श्री संत गजानन महाराजांनी गटारीतलं पाणी पिलं असेल, उष्ट्या पत्तारवडी ती जेवण केलं असेल, पण त्या काय त्यांच्या लीला आहे। गोकुळामध्ये देवाने चोऱ्या जरी केल्या असेल तरी काय वर्णन करावं लागते? श्रीकृष्ण लीला। आपण जे करतो ते क्रिया आहे, आणि देव आणि संत करतात ते लीला आहे, त्या लीला आहेत। तसं या ठिकाणी आदिशक्तीने लीला रचलेली आहे, आणि आईच्या कुशीमध्ये रडायला लागली सती माता सुद्धा। मुलगी काही गोष्टी बापाकडे सांगणार नाही, बहिणीच्या जवळ सांगणार नाही, भावाच्या जवळ नाही, काकूच्या जवळ नाही, मावशीच्या जवळ नाही, पण आपल्या आईच्या जवळ सांगितल्याशिवाय राहत नाही। कारण विश्वासाचं ठिकाण जर कोणतं असेल मुलीला, तर ते फक्त आईच आहे। आणि आई शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे। आ म्हणजे आकाश एवढी, आणि ई म्हणजे ईश्वरा समान। आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, बरं का? भली आईची किंमत कुणाला कळत नसेल, बरं का, जगामध्ये सर्वात मोठा कोणी असेल तर ती आई आहे। देवापेक्षाही आई मोठी आहे। जगत जनीला आणि आई भगवतीला सांगायचं आहे की मी सर्व जगाची आई जरी असेल, पण आज मी काय झालं, प्रसूतीची कन्या होऊन या ठिकाणी अवताराला आले ना, तर मी सुद्धा आज प्रसूतीपेक्षा मोठी नाही, मी आईपेक्षा मोठी नाही। कारण जगामध्ये आईपेक्षा कोणीही मोठं नाही, देव सुद्धा मोठा नाही। सबसे बड़ी महिमा री पागली, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी है माँ री पागली, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगला, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, देती है वो दुआ, देती है वो दुआरी पगली, सबसे बड़ी है माँ पगली, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ।
पगले सबसे बड़ी है माँ। जगामध्ये सर्वात मध्ये मोठं जर कोण असेल तर ते आई बापाचं मोठे आहे, देवापेक्षाही। माणसाला कितीही मोठा होता येते पण आई बापापेक्षा मोठं नाही होता येत। सर्व उच्च पदावरती बसता येते पण आई बापापेक्षा मोठं होता येत नाही। आणि आई वडिलांची किंमत जोपर्यंत ते असतात तोपर्यंत कळत नाही। आई वडिलांची किंमत कळते केव्हा, ते गेल्यानंतर। जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळणार नाही। पदोपदी आपण त्यांचा अपमान करणार, ते आपल्या हिताचंच बोलतात पण तरी सुद्धा त्यांच्या शब्दाचा आपण मान ठेवणार नाही। पण आई बापांची किंमत करते गेल्यानंतर, तेव्हा पश्चातापाची आणि वेळ येते माणसावर। आणि आई वडील घरामध्ये जर असेल, ज्याचे आई वडील घरामध्ये आहे, चालतं भरत तीर्थ आहे। एवढंच नाही, सर्व तीर्थ त्यांच्या चरणावरती लोटांगण घेतात। सकल तीर्थाची धुरे जिये का माता। ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, जगातले सर्व तीर्थ लोटांगण घेतात कुठं? आई वडिलांच्या चरणावरती। जोपर्यंत आई वडील जिवंत आहे, आई वडिलांची सेवा जीवनामध्ये असेल, तोपर्यंत तीर्थाला नाही गेलं तरी चालते। सर्व तीर्थ घरामध्ये येतात। पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा सुद्धा आला ना त्या ठिकाणी, कोणामुळे आला? विटेवरती उभा आहे ना, कोणामुळे उभा आहे? पुंडलिकामुळे, हे की नाही? आणि पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवाच ना। आणि आई वडिलांची सेवा केली तेवढ्यामधले तिथं आला। मला बोलायला वेळ नाही, आई वडिलांची सेवा चालू आहे, वीट फेकली उभा राहा, है की नाही? आजपर्यंत तो उभा आहे। योग्य झाले 28 आणि अजूनही नमनसी बैस कार्य पुंड्या मातलासी आणि उभे केले विठ्ठलासी। आरतीतही वर्णन करतो आपण युगे 28 आहे ना। युग तसे 4च आहे। युग किती आहे? 4च आहे की नाही? पण मग 28 का म्हटलं गेले? सुंदर वर्णन आहे बरं का। असो, जर आई वडिलांची सेवा करत नसेल आणि पंढरपूरच्या पायी आणि किती वाऱ्या करत असेल दिंडीमध्ये, काय फायदा नाही त्याचा। मग कीर्तनकार असेल, भागवतकार का असे ना, एक म्हणे महाराज 30 वाऱ्या झाल्या माझ्या पायी, पंढरपूरला 30 वाऱ्या झाल्या। या गावामध्ये कोणीच नाही केलं म्हणे महाराज, मी एकट्याला 30 वाऱ्या केल्या पायी। म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। तो पुढे गेल्यानंतर त्याच्या गावातले सांगायला लागले म्हणे महाराज हा पायी दिंडीत जातो खरं आहे, दरवर्षी जातो हे खरं आहे, पण हा आई वडिलांना पाणी सुद्धा पाजत नाही हो। तुम्हीच सांगा म्हणे आता काय आहे की नाही? त्याची वारी जी आहे ती विठ्ठलाला आवडली असेल का, आहे की नाही? बाभुडीवरी जसा तो मुंगळा येणे जाणे करतो ना, घोडावरती येतो वरती जातो मुंगळा, बाभुडीवरी मुंगळा आणि करी येरा झारा तैशा तुझ्या वाऱ्या पंढरी। आई वडिलांची सेवा केल्यानंतर जर वारी करत असेल तर फार महत्वाचं आहे। सर्वांमध्ये चालतं फिरतं दैवत जर कोणतं असेल तर ते माता पिता आहे। माता पितांची सेवा सर्व देवांची सेवा, माता पित्यांची सेवा सर्व तीर्थाचं स्नान त्या ठिकाणी आहे। आता हे कोणाला सांगायला पाहिजे? हे ज्यांना सांगायला पाहिजे ते काही इकडे येत नाही, तुम्हाला काही सांगून उपयोग नाही, आहे की नाही? त्या ठिकाणी आई वडिलांची सेवा करणं महत्वाची। म्हातारी माणसं निघून गेले की किंमत कळते हो, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी सती मातेने सुद्धा तो नियम पाळला। या ठिकाणी आईच्या कुशीमध्ये गेली आणि त्या ठिकाणी ढसाढसा रडायला लागली, आपलं जीवनातलं दुःख सांगायला सुरुवात केली। कारण आई भगवती सुद्धा सांगते की मी जगत जननी अशी, पण मी सुद्धा आईपेक्षा मोठी नाही। असो, हे चरित्र आलं आपण म्हणून सहज पाहिलं। आई वडिलांचं चरित्र सुद्धा जगामध्ये सर्वात मोठी सेवा कोणती असेल तर आई वडिलांची सेवा आहे। सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा, वो सबसे बड़ी पूजा है माता पिता की सेवा। किस्मत वालों को ही मिलता है ये मौका, किस्मत वालों को ही मिलता है ये मौका।
हाथ से अपने को मत देना, मौका एक दे मत का, जन्नत का दर खुल जाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्मों का, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी। वो जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, सुख दुख है क्या फल कर्म का, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी। सर्वांमध्ये मोठी पूजा जर कोणती असेल तर माता पितांची सेवा म्हणजेच पूजन आहे. आणि देवाचं पूजन करू नये असं नाही, तीर्थाला जाऊ नये अशातला भाग नाही, पण आई वडिलांची सेवा मात्र करावी. त्यांची सेवा आपण करत नसेल, पाणी सुद्धा पाजत नसेल, काही उपयोग नाही. आणि आई भगवतीने त्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी येऊन पाहिलं, आपलं दुःख आईला सांगितलं. सतीला सुद्धा त्या ठिकाणी विश्वासाचं ठिकाण कोणतं वाटलं असेल तर ते म्हणजे आईच आहे, प्रसूती. आणि नंतर त्या यज्ञामध्ये सर्वांना स्थान आहे, पण भोलेनाथांना कुठेही स्थान नाही. आणि आपण आधीच पाहिलं की यज्ञ पूर्ण होत नाही जर भोलेनाथांना स्थान नसेल तर यज्ञ पूर्ण होत नाही. सती मातेने त्या यज्ञामध्ये देह त्यागण्याचा निर्णय घेतला. आता देह त्यागण्याचा निर्णय घेतला, याला कारण काय? जो आणि भोलेनाथांचा विरोध करेल ना त्याचं तोंड सुद्धा पाहू नये असं सांगितलं. दक्षाने विरोध केला भोलेनाथांचा, आणि दक्षापासून झालेला हा देह आहे, मग हा देह कशाला ठेवायचा? एक कारण आहे. आणि एक कारण असं आहे, ज्या वेळेला सीता माता आणि रावणाने हरण केल्यानंतर रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीता मातेचा शोध घेत असताना रामचंद्र रडत आहे. शिवपुराणामध्ये खूप मोठा प्रसंग आहे. आणि त्यावेळेला भोलेनाथांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. सती मातेने विचारलं की का अश्रू आले तुमच्या डोळ्यामध्ये? म्हणे आपण ज्यांची कथा श्रवण केली रामकथा तेच माझे राम निर्गुण निराकार ब्रह्म. त्यावेळेला सती मातेने विचारलं कि भगवान निर्गुण का मतलब क्या होता है? तब भोलेनाथ जी कहते देख भवानी, निर्गुण का मतलब होता है जो बिना पैर का चलता है उसे निर्गुण कहा जाता है, जो बिना कर का काम करता है उसे निर्गुण कहा जाता है, जो बिना मुख का बोलता है उसे निर्गुण कहा जाता है, जो बिना नाक का सांस लेता है उसे निर्गुण कहा जाता है, जो बिना कान का सुनता है उसे निर्गुण कहा जाता है, और जो बिना आंखों का देखता है उसे निर्गुण कहा जाता है. वो सबको देखता है लेकिन उसे कोई नहीं देखता, उसे निर्गुण कहा जाता है. ये तुमचा निर्गुण निराकार ब्रह्म आहे. भोलेनाथ सांगतात हो. सती मातेने सांगितलं हे मला पटत नाही. निर्गुण निराकार ब्रह्म जर म्हणावं तर पत्नीच्या वियोगामध्ये रडत आहे, आणि निर्गुण निराकार ब्रह्म पत्नीसाठी रडू शकत नाही. हे रडत आहे म्हणून मला पटत नाही. त्यावेळेला भोलेनाथ सांगतात सती, तुझा जर विश्वास नसेल तर तू परीक्षा घ्यायला काही हरकत नाही. जो तुम्हारे मन अति संदेह हो, जो तुम्हारे मन अति संदेह हो, जो तुम्हारे मन अति संदेह हो,
जो तुम्हारे मन आति संदेह तो की न जाए परीक्षा ले, तो की न जाए परीक्षा ले, तो की न जाए परीक्षा ले, तो की न जाए परीक्षा ले। मंगल भवन अमंगल हारी, धरऊ सुदशरथ अजीर बिहारी। मंगल भवन अमंगल हारी, धरऊ सुदशरथ अजीर बिहारी। आणि जो तुम्हारे मन अति संदेह तो की न जाई परीक्षा ले। तुझ्या मनामध्ये जर संशय असेल तर तू परीक्षा घ्यायला काही हरकत नाही। तेव्हा रामचंद्रांची परीक्षा पाहण्यासाठी सती मातेने सीता मातेचं रूप घेतलं। सीतेचं रूप घेतल्यामुळे रामचंद्र आपल्याकडे धावत येईल सामान्य असेल तर, पण रामचंद्रांनी तिकडे पाहिलं सुद्धा नाही, उलट आपला रस्ता बदल केला। बराचसा मोठा प्रसंग आहे। नंतर सती मातेला पश्चाताप होतो, कारण प्रभू रामचंद्रांनी त्या सती मातेला बरं का, आता आई म्हणावं सती माता तरी पातक लागेल, सीता म्हटलं तरी पातक लागेल। हा, रामचंद्रांना या प्रश्न पडला की म्हणावं तरी काय, पण बदलाच प्रश्न केला, मेरे पिताजी शिवजी कहा गए। सती माता म्हटलं नाही, सीता म्हटलं नाही, पण मेरे पिताजी शिवजी कहा गए। सती मातेला कळलं ना की या बाबाने फक्त आपल्याला आई म्हणायचं शिल्लक ठेवलं। पश्चाताप झाला, नाराज चेहरा झाला, आणि सती माता भोलेनाथांपर्यंत आल्या आणि भोलेनाथांनी विचारलं, सती घेतली परीक्षा, खोटं बोलल्या। कचून परीक्षा दीन गोसाई, कचून परीक्षा दीन गोसाई, कचून परीक्षा दीन गोसाई, कचून परीक्षा दीन गोसाई। दीन प्रणाम तुम्हारे नाई, दीन प्रणाम तुम्हारे नाई। मंगल भवन मंगल हारी, धरऊ सुदशरथ अजीर बिहारी। मंगल भवन अमंगल हारी, धरऊ सुदशरथ अजीर बिहारी। कचून परीक्षा लीन गोसाही, कीन प्रणाम तुमरही न्यायी। खोटं बोलल्या सती माता, आणि एक व्यवहारामध्ये मन आहे, एक खोटं लपवण्यासाठी आहे की नाही 1000 वेळा खोटं बोलावं लागते एक खोटं लपवण्यासाठी। त्याच्यापेक्षा आधीच खरं बोललं तरी चालते। माणसाने खरं बोलावं, चूक झाली ना आपल्याकडून तरी खरं बोललं पाहिजे। होऊ शकते चूक, कोणाकडून होत नाही, चूक कोणाकडून बी होते। चूक एखाद्या वेळेला सासूकून बी होते तर सुनेकून बी होते। जे चूक सुनेकून होते ते चूक सासूकून होऊ शकते, म्हणून सासून त्यावेळेला सुनबाईला काही म्हणायचं नाही, कारण उद्या आपल्याकडून ते चूक होऊ शकते। असंच एका ठिकाणी सुनबाईकून थोडं तेल सांडलं, थोडं सांडलं हो, अर्धा कप सुद्धा नसेल, थोडं तेल सांडलं। सांडलं तर सांडलं, काही फरक पडला का? मावशीनं सुरू करून दिलं बा। असं कुठं चालते का? आमच्या टायमाला असं नव्हतं। पावशेर तेलामध्ये महिना काढू आम्ही, सुरू झालं की। आणि असं जर चाललं तर काही खरं नाही। महागाई किती झाल्या, काही लक्ष नाही। आमच्या कांद्याच्या भाषेमध्ये धुईदाणी लावली करणे, खूप खूप बोलली सुनबाईनं, ऐकून घेतलं बरं का। मी कमी सांगितलं तुम्हाला, याच्यापेक्षा जास्त बोलली।
झालं नेमकं काय? समजा त्या दिवशी होता मंगळवार, त्या दिवशी होता मंगळवार, आणि दुसऱ्या मंगळवारला या सासूच्या हातून बरं का तेलाची मोठी कॅन बरणीत टाकायला लागली. आता मावशीच्या वजनापेक्षा कॅनचं वजन जास्त झालं. ते कॅन सटकली ना हातातून, पूर्ण कॅन काय झाली फरशीवरती. त्या ताईच्या हातून अर्धाच कप तेल गेलं होतं, हिच्या हातून कॅनच गेली पूर्ण. आता पूर्ण कॅन सांडल्यानंतर सुनबाई बिऊन उभी राहिली ना तिथं. सासू पाहते सुनेकडे, सुनबाई पाहते सासूकडे. आता सासूबाईला कळलं की मागच्या मंगळवारी आपण हिला थोडसं तेल सांडलं तर लय बोललो, आता आपल्या हातून तर कॅनच सांडली, आता काय करा. मग सांगून द्यायला पाहिजे होतं ना, जाऊ दे तुझंही चुकलं होतं त्या दिवशी, तसं माझंही चुकलं. पण ते शेवटी सासूबाई म्हणे का ग आज वार कोणता आहे? म्हणे मंगळवार. म्हणे मग मंगळवारी तेल सांडलं की चांगलं राहते, देवी माता प्रसन्न होते, मंगळवारी तेल सांडणं चांगलं राहते. म्हणे मग मी ज्या दिवशी सांडलं होतं त्या दिवशी बी तर मंगळवार होता ना. म्हणे पण ते सासूच्या हातून पाहिजे, आहे की नाही? म्हणजे सांगा चाललं ना वाढत ते, आहे की नाही? माणसाने थोडं चूक खरं सांगायला काही हरकत नाही. चूक होते प्रत्येकाकडून, माझ्याकडून बी चूक होईल तर तुमच्याकडून चूक होईल, आहे की नाही? चुकतो तो जीवात्मा, चुकत नाही तो परमात्मा, आणि चुकलेल्यांना बिनचूक करतात ते संत. जीवात्मा चुकू शकतो म्हणून संत त्याला बिनचूक करण्यासाठी इथं येतात, आपल्यावर उपकार करण्यासाठी येतात, है की नाही? संत म्हणतात येते उपकारासाठी आणि आले घर ज्या वेगळे. आपण देव थोडी आहे, आपण संत थोडी आहे, आपण जीव आहे. मग जीवात्मा म्हटल्यानंतर चूक होऊ शकते ना, खरं बोललं पाहिजे. हे आपल्याकरता चिंतन आहे. सती माता अधिशक्ती आहे म्हणून सती माता खोटं बोलले असं म्हणायचं नाही, इथं हे लीला आहे. सती मातेला सांगायचंय चरित्रामध्ये की खोटं बोलल्यामुळे काय होते, किती मोठं प्रायचित्त भोगावं लागते. भोलेनाथाशी खोटं बोलल्या सती माता, कचून परीक्षा लीन गोसाई कीन प्रणाम तुमरीने. भोलेनाथांनी विचार केला, सती तू माझ्या सीता मातेचं रूप घेतलं पण मला खरं सांगितलं नाही. डाव्या बाजूने बसण्याचं आसन जे होतं ना सती मातेचं समोर टाकलं. भोलेनाथांनी सांगितलं बसा, आणि प्रतिज्ञा केली भोलेनाथांनी. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाली, सांगितलं धन्य हो शिवजी आप, आपके जैसा प्रतिज्ञा करने वाला इस संसार में कोई होगा ही नहीं, होगा ही नहीं, होगा ही नहीं. प्रतिज्ञा केली. आकाशवाणीने सांगितलं तुमच्यासारखी प्रतिज्ञा करणारा कोणी होऊ शकत नाही. सती माता विचारतात तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली? तेवढ्यामध्ये समाधिस्थ झाले भोलेनाथ. आणि प्रतिज्ञा ती केली होती भोलेनाथांनी की सती तू माझ्या सीता मातेचं रूप घेतलं ना, जोपर्यंत तू आता या देहामध्ये आहे, जोपर्यंत तू या देहामध्ये आहे तोपर्यंत तुझ्या देहाशी माझं पत्नीत्वाचं नातं संपलं. कशामुळे? तू माझ्या सीता मातेचं रूप घेतल्यामुळे. हा प्रसंग स्मरणामध्ये आहे सती मातेच्या, की जोपर्यंत आपण या देहामध्ये आहे तोपर्यंत भोलेनाथ आपला स्वीकार करू शकत नाही. आणि भोलेनाथांनी आपला स्वीकार करावा मग हा देह त्यागावा लागेल. कारण हा देह त्यागल्याशिवाय दुसरा देह मिळणार नाही, आणि दुसरा देह मिळल्याशिवाय भोलेनाथाची प्राप्ती नाही. म्हणून त्या दक्षाच्या यज्ञामध्ये देह त्यागण्याचा निर्णय घेतला. दक्षाच्या यज्ञात उडी घेतली असाही प्रसंग आहे, आणि योग सामर्थ्याने देह पेटून घेतला असाही प्रसंग आहे. पण त्या ठिकाणी दक्षाच्या यज्ञामध्ये देह त्यागत असताना मनामध्ये इच्छा ठेवली सती मातेने, सती मरत हरी सनभर माग, सती मरत हरी सनभर माग, सती मरत हरी सनभर माग, सती मरत हरी सनभर माग. जन्म जन्म शिवपती अनुरागा, जन्म
जन्म जन्म शिव पद अनुरागा जन्म जन्म शिव पद अनुरागा मंगल भवन अमंगल हारी सर्व सुदर्शन हाजिर दियारी मंगल भवन अमंगल हारी। आणि या ठिकाणी सती मातेने त्या यज्ञामध्ये देह त्यागला आणि एक इच्छा ठेवली मनामध्ये, सती मरत हरी सन बर मागा जन्म जन्म शिवपद अनुराग। शेवटच्या टायमाला वासना कशी होते हे महत्वाचं आहे बरं का। शेवटच्या टायमाला सती मरत हरी सन बर मागा जन्म जन्म शिवपद अनुराग। आणि तेवढ्या कारणाने सती मातेला पुढचा जन्म मिळाला। कुठं मिळाला हे उद्या पाहायला मिळेल आपल्याला। केव्हा पाहायला मिळेल? उद्या पाहायला मिळेल। शेवटच्या टायमाला वासना कशी व्हायला पाहिजे याचे खूप सुंदर चिंतन आहे बरं का। आणि सती मातेने त्या दक्षाच्या यज्ञामध्ये देह त्यागल्यानंतर प्रसंग असेल, नारदांनी भोलेनाथांना जाऊन सांगितले आणि भोलेनाथांना जाऊन सांगितले की दक्षाच्या त्रासापोटी त्या ठिकाणी तुम्हालाही स्थान नाही, सती मातेचा सुद्धा कोणी मान ठेवला नाही, अपमान केला। सती मातेने दक्षाच्या यज्ञामध्ये देह त्यागला। हृदयमान झाले भोलेनाथ, एक रोम घेतला खाली टाकला, त्याचा वीरभद्र निर्माण केला आणि वीरभद्र निर्माण केला आणि वीरभद्राने त्या दक्षाच्या यज्ञामध्ये येऊन आणि यज्ञाचा विध्वंस केला। त्या दक्षाचं शिरही उडवलं। हृदयमान झालेले वीरभद्र सर्वीकडे हाहाकार उडाला, यज्ञाचा विध्वंस झाला त्या ठिकाणी। आणि दक्षाचं शिर उडवल्यानंतर दक्षाची पत्नी भोलेनाथांची सासू म्हणाली भोलेनाथांना की यज्ञ अपूर्ण राहणं चांगलं नाही, यज्ञ पूर्ण झाला पाहिजे। आणि यज्ञाचा यजमान जो आहे आता राहिलेला नाही, तर तुम्ही एक काम करा, यज्ञाचा यजमान त्याला आधी जिवंत करा। आणि बकराचं मुख लावलं त्या दक्षाच्या आणि बरं का धडाला आणि त्या ठिकाणी दक्षाला जिवंत केलं। आता दक्ष त्या ठिकाणी नामचिंतन करायला लागला, जमील का हो? ज्या वेळेला बोलता येत होतं तेव्हा शिव्या दिल्या भोलेनाथांना, विरोध केला। आता बकराचं मुख लागल्यानंतर कसं काय भजन होईल? बाकीचे ओम नमो शिवाय म्हणायचे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय जगदंबा माता की जय। आणि त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी भोलेनाथांचं भजन करतात। तर दक्षाला ते मुकच राहिलं नाही तर भजन करील का ते?
ते असं म्हणायचं. म्हणून आजही कट्टर शिवभक्त भोलेनाथाच्या मंदिरात गेले तर हो असं करतात. म्हणजे लवकर प्रसन्न होतं. भोलेनाथ जर लवकर प्रसन्न व्हावं वाटत असेल तर एक करावं, असं करायचं बरं का. लवकर प्रसन्न होतात ते. लवकर भोलेनाथ लवकर प्रसन्न व्हायला पाहिजे ना, मग एक करावं काय असं करायचं आणि मग नंतर दर्शन घ्यायचं. लवकर प्रसन्न होतात त्वरित बरं का. तेव्हापासून पद्धत पडली ही. आणि भोलेनाथ प्रसन्नही झाले त्याच्यावरती दक्षावरती. आणि नंतर पुढे दक्षाला परत जन्म मिळाला. त्याला त्यावेळेला 60 कन्या पुढे झाल्या. हे चरित्र येतं भागवत कथेमध्ये. कशामध्ये? भागवत कथेमध्ये. तेव्हा दक्षाला किती? 60 कन्या. इथपर्यंत आपण आलो. वा जीवा. खुशियाँ का संसार है, हाँ मैया तेरी प्यार में वैष्णव माँ के प्यार में कैसा चमत्कार है। मैया तेरी द्वार में वैष्णव माँ के द्वार में कैसा चमत्कार है। के प्यार में कैसा चमत्कार है। मैया तेरे द्वार में वैष्णव के प्यार में कैसा चमत्कार है। राधे राधे।
भवानी, पर्वत आई भवानी, ऊंचे पर्वत आई भवानी, हो करती पुकार जगत जननी, करती पुकार जगत जननी, हर जगत जननी, हर पुकार जगत जननी। माता के आंगन में हम नाचे गाएंगे, माता के आंगन में हम नाचेंगे गाएंगे, हो माता के आंगन में हम नाचे गाएंगे, माता के आंगन में हम नाचेंगे गाएंगे, हमें नाचेंगे गाएंगे, भक्ति का रंग लगाएंगे, नाचेंगे गाएंगे, भक्ति का रंग लगाएंगे, हो माता के आंगन में हम नाचे गाएंगे, के आंगन में नाचेंगे गाएंगे। ताली वाजवा, वाह जी वाह। हो आई भवानी दुर्गा सबसे न्यारी है, आई भवानी दुर्गा सबसे न्यारी है, हो माता की भक्ति का माता प्यारी है, माता प्यारी है, जगदंबा माता की जय। आता उद्या तरी आरतीसाठी सर्वांनी उभरायचंय, थोडं पुढे आहे आरतीला। हम आरती करते हैं देवी पुराण की, 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 करते हैं हम सब जय जयकार माँ की, जय जयकार माँ की, हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। माता की सत्ता से दुनिया चलती है, जो भी भक्ति करता झोली भरती है, जो भी भक्ति करता झोली भरती है। कृपा सब पर करती माता भवानी, माता भवानी हम आरती करते हैं देवी पुराण की, हम आरती करते हैं देवी पुराण की। जो भी देवी पुराण प्रेम से सुनता है, सच्चा भक्त माता
वही कहलाता है। सच्चा भक्त माता वही कहलाता है। जननी है सबकी ब्रह्म महेश की, ब्रह्मा विष्णु महेश की हम आरती करते हैं देवी पुराण की। हम आरती करते हैं देवी पुराण की। हाँ माता का वहाँ उत्सव नवरात्रि होता है, नर नारिया दीप जलाते हैं। नर नारियां दीप जलाते फूल उमलते यहाँ भक्ति रंगों की, भक्ति रंगों की हम आरती करते देवी पुराण की। आरती करते हैं देवी पुराण की। आखिरी सरदास हाथ जोड़ता है, भक्ति प्रेम से माँ को मांगता है। भक्ति प्रेम से माँ को मांगता है। भवसागर पार करती नैया सबकी, नैया सबकी हम आरती करते हैं देवी पुराण की। हम आरती करते हैं देवी पुराण की। हम आरती करते हैं देवी पुराण की। गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। आलिङ्गनाङ्गनवदीन चरण तोडान पायिन रूपसुरे प्रेमे आलिङ्गनानन्त पूजन भवेव वाणिन मने नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणावेन नमः। अच्युतं केशवं राधाय